गुलब्या बरा गावला तो आता ना. या गुलब्याच्या जिलब्या काढले ना बघा. वहिनी हो वहिनी. तिच्या आईला खुशाल टाळा लावून गेलेत वहिनी. कुठे गेले असते ना. काका मला 2 किलो रवा द्या, 1 किलो साखर द्या आणि 1 किलो शेंगदाणे द्या आणि कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर द्या. काय वहिनी हा आज दुकानात खरेदीला काय सण बिन साजरा करतात काय? अहो कसला सण अन कसलं काय भाऊजी, हे दिस बी अशा आल्यात ना. अहो एवढ्याशा पैशात कस काय कर चालवायचं बरं माणसानी. म्हणजे अहो ते नाही का सकाळी दुधाचा पगार झालाय आणि एकदम कमी झाला फारच, मग तेवढ्यातच चालली बागवा बागो. दुधाचा पगार आणि कमी हे अहो माझ्या समोर 5,000 रुपये पगार मोजून घेतलाय गुलाबरावनी. अयो बया काय सांगताय. हा बया मला हा बाबा बोला 3,000 रुपये पगार झाला म्हणून. 3,000 मग हे फसवलं त्याने तुम्हाला. बया काय माणूस आहे बाई हा. मला म्हणी दुधाचा फॅट कमी लागला म्हणून पगार पण कमीच झाला म्हणे. हे काय नाही लाबाड निवळ लाबाड बोलला तुमच्याशी. आणि आता कुठे माहितीये का तुम्हाला तो? वय माहिती ना, कसल्या तरी मीटिंगला आल्यात गावात. लय वळ्या राहिले वहिनी तुम्ही. अहो कशाचे मीटिंग आणि कशाचं काय, पत्त्याचा डाव रंगलाय त्यांचा एवढाच. बया काय सांगता तुम्ही. हा 500 रुपये एका डावाचं. आतापर्यंत 1,001 रुपये हरला असेल गुलब्या. वहिनी अहो मला सुद्धा म्हणत होते बस खेळायला, पण हे आपल्याला नाही जमत बर का असलं. आयुष्यात आपण कधी पत्ते खेळलो नाही माहितीये का. सभ्य माणूस आहे मी. मोठा बसवला यांचा, हे असल्या मीटिंग चालू आहे त्यांच्या आणि याच्यामुळे त्यांचा दुधाचा पगार कमी येतोय का. भाऊजी तुम्ही चला पुढं, मी काय करते अण्णाला घेऊन येते. त्यांना बी कळू दे ना त्यांचा जावई कसा आहे ते. मला लई सांगतात माझा वय असा माझा वय तसा, तर आता त्यांच्या डोळ्यांनीच पाहू द्या त्यांचा जावई कसा आहे ते. येते आणि काका थोडं बाजार सांगितलं ना तेवढं पिशवीत भरून ठेवा, येतेच मी घ्यायला.